भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळमधून बुधवारी दुपारी एक धक्कादायक बातमी आली. देशात कुठेही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नसतानाही नेपाळमध्ये अचानक महापूर आला. दुपारपासून या महापुराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूर इतका भयंकर होता की मोठमोठ्या इमारती, गाव आणि पूल अक्षरशः क्षणात वाहून गेले. या पुरात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असलं तरी मृतांचा आकडा आणखी मोठा असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेले 105 भारतीय पर्यटकही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पण नेपाळमध्ये हा महापूर आला तरी कसा? मुसळधार पाऊस नसताना एवढ्या मोठ्या पुराचा तडका नेपाळला कसा बसला आणि सध्या नेपाळमध्ये परिस्थिती नेमकी काय आहे? सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सोमनाथ आणि तुम्ही पाहताय सोम मराठी सपोर्ट. नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी तिबेटमधील लेंदे नदीतून पाणी आणि चिखलाचा एक प्रचंड लोट नेपाळच्या दिशेने वेगाने वाहू लागला. काही वेळातच या महाकाय प्रवाहाने तिबेट आणि नेपाळला जोडणारा मैत्री पूल वाहून नेला. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की तिबेटमध्ये आलेल्या पुराचा थेट फटका नेपाळला बसला. तिबेटमधील लेंदे नदी पुढे नेपाळच्या भोटेकोशी नदीला मिळते. त्यामुळे भोटेकोशी नदीचा प्रवाह अचानक प्रचंड वेगाने वाढला. सीमावर्ती रसुवा जिल्ह्याला पुराने अक्षरशः हाहाकार माजवला. पाणी आणि चिखलाचा लोट टिमुरे गावात पोहोचला तेव्हा त्यांची उंची तब्बल 33 फूट होती. या गावातील ड्रायपोर्ट, कस्टम ऑफिस आणि मोठी वाहनं काही सेकंदातच पुरात वाहून गेली. यानंतर पूर स्पायू बेसी भागात पोहोचला. हे एक मोठं पर्यटन स्थळ असल्यामुळे इथे हॉटेल्स, हॉटेल्स आणि घरं मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुराच्या तडक्यात इथल्या अनेक वस्तू वाहून गेल्या. स्पायू बेसी परिसरातील भोटेकोशी नदीवर असलेली काही हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट्सही या पुरात उद्ध्वस्त झाले. यानंतर हा पूर त्रिशोली नदीत विलीन झाला आणि त्याची तीव्रता काहीशी कमी झाली. मात्र तरीही त्रिशोली नदीच्या खोऱ्यातील नुवाकोट, धांदिंग, चिंतवन आणि गोरखा या जिल्ह्यांनाही पुराचा मोठा फटका बसला. माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार सीमावर्ती भागातून वाहून आलेले 8 मृतदेह त्रिशोली नदीत सापडले आहेत. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक माहितीनुसार 93 नेपाळी नागरिक आणि 291 परदेशी पर्यटक बेपत्ता आहेत. यामध्ये 105 भारतीय पर्यटकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. हे भारतीय पर्यटक कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते. साब्रू बेसी या मानसरोवर यात्रेच्या मार्गावरच महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीय पर्यटक इथे थांबले होते. मात्र या पर्यटकांशी अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही. माध्यमांमधील आकडेवारीनुसार नेपाळमधील या पुरामुळे सुमारे 500 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. रसुवामधील तिमुरे येथील नेपाळ पोलीस आणि शास्त्रज्ञ पोलीस दलाचे 32 सुरक्षा कर्मचारी बेपत्ता आहेत. कोला हायड्रो पॉवर प्रोजेक्टशी संबंधित सुमारे 60 जणांचे संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सध्या सुरू आहे. मोठमोठे पूल, उंच इमारती आणि रस्ते पुलाच्या लोटात वाहून गेले आहेत. नेपाळमधील रस्त्यांवर सगळीकडे चिखलच चिखल दिसत आहे. यामुळे बचाव कार्यातही मोठे अडथळे निर्माण होत आहेत. बचाव आणि मदत कार्यासाठी नेपाळ सरकारने लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांना तैनात केले आहे. इतर जिल्ह्यांमधूनही अतिरिक्त फौज पाठवली जात आहे. वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. मात्र खराब हवामान आणि रस्त्यांवरचा चिखल यामुळे बचाव पथकांसमोर मोठं आव्हान आहे. बचाव कार्यासाठी एकूण 12 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेली आहेत. यामध्ये नेपाळी लष्करची 4 आणि खासगी कंपन्यांची इतर हेलिकॉप्टर्स आहेत. खराब हवामानामुळे हवाई बचाव कार्यातही वारंवार अडथळे येत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अतिवृष्टी किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला नसतानाही नेपाळमध्ये एवढा भयंकर पूर आला तरी कसा? या पुराचं केंद्रस्थान होतं तिबेट. सॅटेलाइट डेटा आणि माध्यमांमध्ये आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिबेटमधील अत्यंत उंच भागातून लेंदे नदी वाहते. याच नदीच्या परिसरात मोठमोठे ग्लेशियर आहेत. यातील एका मोठ्या ग्लेशियरचा काही भाग अचानक तुटून लेंदे नदीत कोसळला. या बर्फासोबत मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीही नदीच्या पात्रात पडली. त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह काही काळ पूर्णपणे कृत्रिम तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि दबावही वाढला. अखेर हा अचानक फुटला आणि साचलेलं लाखो लिटर पाणी प्रचंड वेगाने खाली वाहू लागलं. सोबत दगड, माती आणि झाडं वाहून आल्यामुळे या पाण्याने महापुराचं रूप धारण केलं. अचानक तयार झालेली ही पाण्याची लाट तब्बल 33 फूट उंच होती आणि तिच्या मार्गात आलेले जवळपास प्रत्येक वस्तू उद्ध्वस्त झाली. यानंतर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, तिबेट किंवा चीनने नेपाळला या धोक्याची आधी सूचना का दिली नाही? समोर आलेल्या माहितीनुसार हा पूर सततच्या पावसामुळे नव्हे तर काही मिनिटात निर्माण झालेल्या अचानक पूरस्थितीमुळे आला आहे. त्यामुळे चीन किंवा तिबेटकडून नेपाळला पूर्वसूचना मिळाली नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उलट तिबेटच्या सीमेतही मोठं नुकसान झालं असल्यामुळे तिथेही या महापुराची कल्पना आधी नसावी असं सांगितलं जात आहे. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्यानंतर नेपाळने भारत आणि चीनकडे मदतीची
मागणी केली आहे. भारतानेही याची तातडीने दखल घेतली असून पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार NDRFची पथकं नेपाळला रवाना करण्यात आलेली आहेत. सोबतच वायुदलाकडून औषध, अन्न आणि इतर मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. चीनकडूनही मदत पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. लेंदे नदीमध्ये पडलेला ग्लेशियर अजूनही पूर्णपणे वाहून गेलेला नसल्यामुळे पुराचा धोका कायम असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे भोटेकोशी, त्रिशूल आणि बिहारमधील गंडक नदीच्या खोऱ्यातील भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता प्रश्न आहे, तिबेटमधून आलेल्या या महापुराचा धोका बिहारपर्यंत कसा पोहोचू शकतो? हा महापूर लेंदे नदीतून भोटेकोशी आणि पुढे त्रिशूली नदीत आला. हीच नदी पुढे नेपाळमधून वाल्मिकी महामार्गे भारतातील बिहारमध्ये प्रवेश करते आणि तिथे गंडक नदी म्हणून ओळखली जाते. तिबेट ते बिहार हा तब्बल 630 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतरही या पुराच्या लाटेची उंची बिहारमध्ये सुमारे 10 फूट असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या इशाऱ्यानंतर बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना या लाटेमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगा नदी पटना, भालापूर, मंगेश्वर अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे बिहारलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सध्या तिबेटमध्ये आणि नेपाळमध्ये मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. बिहारमधील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये NDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध पथकांकडून बेपत्ता झालेल्या 105 भारतीयांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र नेपाळमधील या महापुरामुळे सध्या 22 वर असलेल्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचाव कार्य कधी पूर्ण होणार, बेपत्ता झालेल्या नागरिकांचं काय होणार आणि नेपाळमधील परिस्थिती कधी नियंत्रणात येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नेपाळमधील या महापुराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सोम मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.